मंचर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर महाराणा प्रताप संस्था मंचर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरुष खुला गट भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला। 13 आणि 15 फेब्रुवारी या 2 दिवसात झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 दिग्गज निमंत्रित संघांनी आपला दम दाखवला। या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे होते। प्रथम क्रमांक 51,000 रुपये व चषक देवेंद्र शेठ शाह यांच्याकडून पुरस्कृत। द्वितीय क्रमांक 41,000 रुपये व चषक भीमाशंकर कारखाना चेअरमन बाळासाहेब बेंडे, माजी सरपंच दत्ताशेठ गांजळे व तन्मय समदडिया यांच्याकडून। तृतीय क्रमांक 25,000 रुपये व चषक आकाश डेअरी प्रोप्रायटर व जनसेवक संजय थोरात यांच्याकडून। चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये व चषक अप्पर राज्यकर आयुक्त संजीव सईद पाटील यांच्याकडून। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। यात महाराणा प्रताप संस्थेचे संस्थापक बाळासाहेब खानदेशे सर, अध्यक्ष सचिन बानखेले, कार्याध्यक्ष युवराज बानखेले, उपाध्यक्ष प्रकाश थोरात तसेच मंचर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात भक्ते, जनसेवक संजय थोरात, राजाराम बानखेले, नवनाथ थोरात आणि ॲडव्होकेट बाळासाहेब पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते। महाराणा प्रताप संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार मंडळ आणि सभासदांनी या स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते। 2 दिवस चाललेल्या या सामन्यांना कबड्डी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। अटीतटीच्या सामन्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलंकार बानखेले यांनी केले। महाराणा प्रताप संस्था मंचरच्या वतीने हे 40वे वर्ष आहे कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं जाते। दरवर्षी अत्यंत यशस्वीपणे आम्ही कबड्डी स्पर्धेचं आयोजन करतो। याही वर्षी केलेलं आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवसात या कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन माननीय देवेंद्र शेठ शाह यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ हा भोसरीचे आमदार सन्माननीय महेश दादा लांडगे यांच्या हस्ते होणार आहे। या ठिकाणी आपली कसब दाखवण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातले जे संघ आहेत त्या संघातील नामवंत खेळाडूंचा सहभागातील स्पर्धा आहे। अत्यंत यशस्वीपणे हे आयोजन करण्याचा आम्ही महाराणा प्रताप संघ अनेक वर्ष प्रयत्न करतोय। याही वर्षी त्याचप्रमाणे प्रयत्न चालू आहे। या स्पर्धेसाठी आपण सर्वजण बाहेरगावून आलेत। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो। महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष सचिन बानखेले सर्व टीमांचे व सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। प्रथम आम्ही गेली 40 वर्ष हा उपक्रम कबड्डी स्पर्धेचा राबवत आहे। तरी या स्पर्धा कशा उत्कृष्ट व होतील या सर्व सभासद, सब संचालक, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वजण सहकार्य करून चांगल्या स्पर्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जिल्हा परिषद शाळा मराठी मंचर या ठिकाणी आम्ही गेली 40 वर्ष मॅचेस घेत आहोत। या ठिकाणी बक्षीस साधारणतः 51,000 रुपये प्रथम क्रमांक आहे। प्रथम क्रमांक बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय 41,000 रुपये, तृतीय 25,000 रुपये, चतुर्थ 25,000 रुपये व 5 ते 8 अशी सरासरी क्वार्टर फायनल पराभूत यांना प्रत्येकी 5,000 रुपये देणार आहोत। आणि ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण ते सर्वात मोठी स्पर्धा आम्ही घेत आहोत। महाराणा प्रताप संस्था मंचर या आमच्या संघाच्या वतीनं अखंडित 40 वर्ष या ठिकाणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यामध्ये अनेक प्रकारचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी, प्रो कबड्डीचे खेळाडू या ठिकाणी खेळून गेलेले आहेत। ते याही वर्षी ते खेळत आहेत आणि आमच्या महाराणा संघाचे सुद्धा अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि इथून पुढेही आमचा तोच उद्देश आहे की या स्पर्धांमधून आपल्या ग्रामीण भागातून अनेक खेळाडू कबड्डीचे प्रो कबड्डीपर्यंत म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळावे यासाठी या महाराणा प्रताप संस्थेचा नेहमीच प्रयत्न अग्रेसर असतो। त्यानंतर आपण या ज्या स्पर्धा घेत आहेत या स्पर्धेसाठी या नामांकित 32 संघ आपण निमंत्रित केलेले आहेत आणि काल जवळजवळ अर्ध्या स्पर्धा काल झालेल्या आहेत आणि आज उरलेल्या सेकंड राऊंडच्या स्पर्धा असतील किंवा क्वार्टर फायनलच्या सामने असतील, फायनलचा सामना तो आज या ठिकाणी होणार आहे। सर्व सामने हे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि त्याच्या नियमानुसार चालू आहेत। धन्यवाद। आज या ठिकाणी मंचर शहरामध्ये महाराणा प्रताप संस्था मंचर दरवर्षीप्रमाणे गेली 40 वर्ष कबड्डीची भव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जात आहे।
खरं तर या संस्थेचं आमचं उद्दिष्ट असं आहे की अनेक खेळाडूंना या ठिकाणी खेळण्यासाठी वाव मिळावं, राज्य पातळीवर देश पातळीवरती त्यांना निवड व्हावी व चांगल्या प्रकारे त्यांना या ठिकाणातून हे व्हावा, खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरी होत आहे. खरं तर गेली 10 ते 15 दिवसापासून या ठिकाणी या ग्राउंडचं नियोजन व सगळे सभासद, सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, सर्व सभासद, संचालक मंडळ असेल, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी अतिशय चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जवळजवळ 32 संघ खेळण्यासाठी आलेले आहे. काल काही मॅचेस झालेले, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड हे काल झालेले आहेत आणि आज सेमी फायनल, क्वार्टर फायनल आणि फायनलची स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहेत.